मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण मेथी मटर मलाई ही रेसिपी बघणार आहोत। चला मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी पाव किलो मटर घेतलेले आहेत आणि एक जुडी मी इथे मेथी घेतलेली आहेत। हे बघा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। इथे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता, दालचिनी आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला। व्यवस्थित गरम झालं पाहिजे। त्याच्यामध्येच मी आता एक बारीक कट केलेला कांदा घालणार आहे। बारीक कट करून घालायचं आपल्याला याला आणि तो पण तेलावरती व्यवस्थित परतवायचा आहे। कांदा थोडासा नरम झाला पाहिजे। थोडासा कलर चेंज झाला ना त्याच्यामध्ये हे बघा असं ह्याला परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला एक टोमॅटोची बारीक प्युरी करायची आहे। हे बघा पेस्ट केलेली आहे मी ती घालणार आहोत आपण। आणि ही पेस्ट पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्याचा कच्चटपणा गेला पाहिजे। हे बघा पाहू शकता तुम्ही। आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आता परतलेला आहे। तर त्याच्यामध्येच आपल्याला आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे मी, लाल मसाला आणि इथे काश्मीरी मसाला घेतला आहे 1 चमचा मी। त्याने कलर खूप सुरेख येतो। बघा त्याचा कलर बघा किती छान आलेला आहे। त्याच्यामध्येच आपल्याला आता हे मटर घालायचे आहेत। बघा तुमच्याकडे फ्रोझन मटर जरी असतील तरीही चालेल, मी ते फ्रेश मटर वापरलेले आहेत। असं व्यवस्थित परतवायचं याला आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। गरम पाण्याचा वापर करायचा याच्यामध्ये। थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आपल्याला। हे बघा उकळ आलेली आहे आपली आता। व्यवस्थित उकळ येऊ द्यायची आहे आणि वरून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनटं इथे झालेली आहेत, आपण बघू शकतो। हे बघा मटर आपले आता शिजलेले आहेत, आपण बघूया। याचा कलर बघा किती छान आलेला आहे। मी मटर चेक करते। हे बघा मटर आपले आता चांगले शिजलेले आहेत, चांगले व्यवस्थित बॉईल झालेले आहेत। त्याच्यामध्येच आपल्याला आता ही बारीक कट करून घेतलेली मेथी घालणार आहोत आपण। स्वच्छ पाण्याने धुवून मी इथे याला बारीक कट करून वापरते। ती पण अशी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायची आहे। हे बघा अशी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे, व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आणि जे आपण खडे मसाले वापरले होते ना ते आपल्याला आता काढले तरी चालतील, काढून घ्यायचे। आणि थोडं अर्धा ग्लास पाणी घालून मी इथे मेथी शिजवून घेणार आहे। याच्यामध्येच आता आपल्याला गरम मसाला घालणार आहोत मी अर्धा चमचा। आणि इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती घालणार आहोत आपण। तुमच्याकडे अमूलची फ्रेश क्रीम असेल तरीही चालेल, ती वापरली तरीही चालेल। असं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता याचा कलर किती छान आलेला आहे। आणि झाकण लावून याला 5 मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर आपण बघू शकतो भाजी आपली आता तयार झालेली आहे। बघा अशी घट्ट झालेली आहे। तुम्हाला केवढी घट्ट हवी असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता। भाजी आपली आता ही तयार आहे। गॅस बंद करायचा आहे। ती मटर मलाई आपली रेसिपी आता तयार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। याचा कलर किती सुरेख आलेला आहे। तितकीच खायलाही टेस्टी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। आणि याला आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण आपण ह्याला खाऊ शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।